Welcome and very good morning to all of you. Our next point of advertising paper first, integrated marketing communication. It means एकात्मिक विपणन संज्ञापन. In last lecture, we are discuss of this element of IMC. So next point now we are discussing. So next point of our integrated marketing communication, it is a direct marketing. Direct marketing it is a system of marketing by which organization directly communicate with the target customer to generate a response or transaction. डायरेक्ट मार्केटिंग म्हणजेच काय प्रत्यक्ष विपणन. ज्यावेळी एखादी कंपनी आपली वस्तू किंवा सेवा टार्गेट कस्टमरसमोर ज्यावेळी घेऊन जाते तर त्यावेळी त्या कस्टमरबरोबर आपला डायरेक्ट रिस्पॉन्स होणं हे अपेक्षित असतं. त्याला म्हटलं जातं डायरेक्ट मार्केटिंग. डायरेक्ट मार्केटिंग इज बिकमिंग वन ऑफ द फास्टेस्ट मीन्स ऑफ सर्विंग कस्टमर. म्हणजे एखादी वस्तू किंवा सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यात फास्ट असणारी मार्केटिंग म्हणजे कुठली तर डायरेक्ट मार्केटिंग. देर आर टू टाइप्स ऑफ डायरेक्ट मार्केटिंग. फर्स्ट वन इज अ ट्रेडिशनल डायरेक्ट मार्केटिंग मेथड. Email order, direct mail selling, telephone selling, door-to-door selling. It is a part of traditional direct marketing method. म्हणजे मेल ऑर्डर, डायरेक्ट मेल सेलिंग, टेलिफोन सेलिंग ह्याद्वारे ट्रॅडिशनल पद्धतीने आपण डायरेक्ट मार्केटिंग करू शकतो. देन नेक्स्ट वन इज अ मॉडर्न डायरेक्ट मार्केटिंग मेथड. Telemarketing, direct radio selling, magazine, TV advertising, online computer shopping. These are the some example of modern direct marketing method. That of one online computer shopping. It is a very famous and very acceptable today with our customers or with our target audience of these companies. मॉडर्न डायरेक्ट मार्केटिंगमध्ये ऑनलाईन कम्प्युटर शॉपिंग सध्या लोकांमध्ये जास्तीत जास्त पॉप्युलर आहे. फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा वेगवेगळ्या ऑनलाईन साईटवरून वेगवेगळे लोक घरी बसूनसुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती या कोविड-19 च्या पिरियडमध्ये सुद्धा काही वस्तू मागवत असतील. सो ऑनलाईन कम्प्युटर शॉपिंग दीज आर द व्हेरी मोस्ट पॉप्युलर modern direct marketing tool. So the main advantage of direct marketing are there is no need to share profit margin and the producer has complete control over the sales process. These are the most important factor of direct marketing की याच्यामध्ये मॅक्झिमम शेअर प्रॉफिटचा हा इतर लोकांमध्ये आपल्याला द्यावा लागत नाही, तर तो कमीत कमी प्रमाणात त्या ठिकाणी आपला प्रॉफिट शेअर करावा लागतो. अँड प्रोड्युसर हॅज कम्प्लीट कंट्रोल ओव्हर द सेल्स प्रोसेस. म्हणजे त्या उत्पादकाचं त्या पूर्ण विक्रीवरती मोठ्या प्रमाणावरती कंट्रोल असतो. म्हणजे स्वतःच्या नियंत्रणावर त्या ठिकाणी ती विक्री होत असते. So next point of our element of IMC, these are the some example of direct mail selling and online computer shopping. For example, direct mail selling it is a example of traditional direct marketing. Then online computer shopping it is a example of modern direct marketing. So these are the some example of direct marketing. So next point of our element of IMC, it is a personal selling. Personal selling or salesmanship is the oldest and most popular method of selling goods and services. व्यक्तिशः एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीला विकणे हा सगळ्यात जुना ट्रेड आहे मार्केटिंगचा आणि खूप पॉप्युलरसुद्धा होता. इट रेफर टू द प्रेझेंटेशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिस बिफोर द कन्झ्युमर्स अँड कन्व्हिन्सिंग ऑर पर्सुइंग देम टू बाय द प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. पर्सनल सेलिंग इज टू टाईप. आता व्यक्तिगत विक्रीमध्ये दोन प्रकार येतात. फॉर एक्झाम्पल अक्रॉस द काउंटर सेलिंग अँड सेकंड वन इज अ डोर टू डोर सेलिंग. म्हणजे एखादा कस्टमर आपल्या दुकानामध्ये येतो, आपण त्याला त्या वस्तू खरेदी करण्याच्या पूर्वी माहिती सांगतो, त्याच्यानंतर तो वस्तू खरेदी करतो. सो दॅट्स कॉल अक्रॉस द काउंटर सेलिंग. आपल्या म्हणजे काउंटरसमोर आपल्या उभा राहून त्या ठिकाणी तो वस्तू खरेदी करत असतो किंवा आपण त्याला वस्तू विकत असतो. देन सेकंड वन इज अ डोर टू डोर सेलिंग. म्हणजे एखादा सेल्समॅन एखाद्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्यासाठी त्याला प्रवृत्त करतो, त्या वस्तूबद्दल माहिती सांगतो आणि त्याच्यानंतर तो कस्टमर आपल्याकडची वस्तू खरेदी करतो. सो दिस द एक्झाम्पल ऑफ अवर पर्सनल सेलिंग. The next point, it is a publicity. The publicity refer to creation of news about a person, product or service that appears in media. The main objective of publicity is creation of an image through editorial or independent source.
पब्लिसिटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून, कारण की एखादी वस्तू एखाद्या लोकांपर्यंत पोहोचवायची असेल किंवा आपल्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचवायची असेल, टार्गेट कस्टमरपर्यंत पोहोचवायचे असेल, तर पब्लिसिटी होणे जास्त गरजेचं आहे. सो सम व्हेरियस टूल्स रेफर फॉर द पब्लिसिटी ऑफ एनी अदर टाईप्स ऑफ कंपनी ऑर कॉर्पोरेशन. एखादी कंपनी किंवा एखादी कॉर्पोरेशन कुठल्याही पद्धतीने पब्लिसिटी करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा वापर करते, वेगळ्या मार्केटिंग टेक्निकचा वापर करते. आणि ज्यावेळी पब्लिसिटी एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या प्रोडक्टची होते, तर त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात त्या कंपनीला फायदा होतो. फॉर एक्झाम्पल आता परफ्यूमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर फॉग. काही काळांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी एक ॲड आली होती की फिलहाल क्या चल रहा है, तर सगळ्यांच्या तोंडामध्ये नाव असायचं फक्त की फॉग चल रहा है. तो अशा वेगवेगळ्या कंपनीच्या काही ॲड असतात, काही जाहिराती असतात की त्या लोकांच्या मनामध्ये घर करून जातात आणि लोक त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करताना म्हणून त्या फॉग कंपनीचं नाव घेत नसून तर त्या ठिकाणी लोकांच्या तोंडात ती वस्तू किंवा त्या वस्तूचं नाव किंवा त्या ॲडची माहिती ही बसलेली असते. त्याच्यामुळे आपण नॅचरल किंवा नॉर्मल पद्धतीने एखाद्या व्यक्तीबरोबर बोलताना किंवा मस्करी करताना त्या ठिकाणी त्या ॲडमधले काही शब्द वापरले जातात. सो इनडायरेक्टली त्या कंपनीची पब्लिसिटी होत असते आणि लोकांपर्यंत ती वस्तू किंवा त्या वस्तूबद्दलचं नाव हे पोचलं जात असतं. दॅट्स कॉल्ड पब्लिसिटी. अशा बऱ्याच त्या ठिकाणी कंपन्या असतात की त्या कंपन्या एखादी ॲड तयार करत असताना एखादी काहीतरी इनोव्हेटिव्ह, काहीतरी क्रिएटिव्ह अशी टॅगलाईन त्याला देतात आणि त्या पद्धतीने मग ती टॅगलाईन लोकांमध्ये फेमस होते आणि त्या वस्तू किंवा सेवेबद्दल त्या ठिकाणी पब्लिसिटी होते. So next point is a sponsorship. Sponsorship yet is another aspect of marketing communication. Sponsorship offers monetary support to an individual, team or organization in return for agreed benefits that are to be provided बाय द स्पॉन्सर एंटायटी. आता याच्यामध्ये म्हटलं की स्पॉन्सरशिप म्हटल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी नजरेसमोर येत असतील की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या इव्हेंटला स्पॉन्सर करत असतात किंवा काही कंपन्या काही स्पोर्ट्ससाठी स्पॉन्सर करत असतात. म्हणजे स्पॉन्सरशिप केल्यामुळे त्या ठिकाणी त्या कंपनीचं नाव किंवा त्या कंपनीची असणारी जाहिरात ही मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी त्या इव्हेंटमध्ये किंवा त्या स्पोर्ट्सच्या ठिकाणी केली जात असते. सो स्पॉन्सरशिप इज अंडरटेकन फॉर द फॉलोइंग पर्पज. कशासाठी स्पॉन्सरशिप केली आहे याच्यामध्ये काही पॉईंट दिले आहे. टू फॅमिलराइज द नेम ऑफ द ब्रँड ऑर कंपनी, टू अट्रॅक्ट मीडिया इंटरेस्ट, सेल्स राईट्स, प्रोडक्ट सॅम्पलिंग ॲट वेन्यूज, नेटवर्किंग विथ पीपल ऑफ इम्पॉर्टन्स. दीज आर द सम कंपोनंट ऑफ स्पॉन्सरशिप. म्हणजे स्पॉन्सरशिप करण्यासाठी ह्या घटकांचा विचार केला जातो आणि मगच स्पॉन्सरशिप केले जाते. सो सम एक्झाम्पल ऑफ अवर स्पॉन्सरशिप. फॉर एक्झाम्पल दीज आर द वन. पहिल्या इमेजमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे डॉक्टर निलेश साबळे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की झी मराठीवरती कित्येक वर्षापूर्वी एक सिरियल किंवा जे रिॲलिटी शो असतात त्याच्यापैकी शो झालं होतं म्हणजे चला हवा उद्या. आता हे जे डॉक्टर निलेश साबळे असते त्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी बॅकग्राऊंडला तुम्हाला वेगळ्या कंपनीने त्या ठिकाणी त्या चला हवा उद्या या प्रोग्रामला स्पॉन्सर केलं. त्यांची नावं दिसतील त्याच्यामध्ये. बबूल कंपनीचं त्या ठिकाणी एक नाव दिसतं आहे. त्याच्यानंतर देन मॉचॉविनचं नाव दिसतं आहे. त्यानंतर या साईडला एक डेनवर डिओचं त्या ठिकाणी एक टॅगलाईन दिसतं आहे. ऑक्झम्बर दिसतो आहे. त्याच्यानंतर पुना गाडगे ज्वेलर्स ज्वेलरी पार्टनर दिसत आहेत. देन स्पेशल पार्टनरमध्ये हॅलो ॲप दिसतं आहे. अशा बऱ्याच कंपन्या त्या ठिकाणी त्यांना स्पॉन्सर करत असतात. कारण की त्या कंपन्या ज्यावेळी स्पॉन्सर करतात त्यावेळी त्या कंपनीला एकच गोष्ट महत्त्वाची असते की त्या कंपनीचं नाव लोकांपर्यंत मॅक्झिमम पोचवावं आणि अशा प्रकारचे शो त्या ठिकाणी ते निवडतात आणि त्याच्या माध्यमातून ते स्पॉन्सरशिप करत असतात. देन नेक्स्ट वन इज IPL. विवो IPL. विवो IPL म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये फेमस असणारी इंडियन प्रीमियर लीग. दीज आर द सम स्पॉन्सर ऑफ विवो IPL. आता हे स्पॉन्सर विवो IPL म्हटल्यानंतर प्रत्येक IPLला त्या ठिकाणी एकच असतं नाही आहे. फॉर एक्झाम्पल सुरुवातीला ज्यावेळी IPL चालू झालं त्यावेळी त्या ठिकाणी स्पॉन्सर होते DLF IPL. त्याच्यानंतर मग काही स्पॉन्सर त्या ठिकाणी बदलले. सध्या विवो IPL फार फेमस स्पॉन्सर आहेत IPLसाठी. आणि हे काही इतर रॉगन असेल, JK लक्ष्मी असेल, देन नोकिया असेल, सॅमसंग असेल, डायकिन असेल, अशा मुथूट फायनान्स, आजतक असेल, वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी स्पॉन्सरशिप ही विवो IPLला करत असतात. तर याच्यामुळे काय होतं की IPL ज्यावेळी लोक बघतात त्यावेळी त्यांच्यासमोर त्या ठिकाणी त्या कंपनीचं नाव हे येत असतं. Then next and last point is the trade fairs and exhibition. These are one of the oldest tools of sales promotion. A trade fair is an exhibition where companies in specific industry can showcase and demonstrate their latest product. ज्यावेळी एखादी कंपनी किंवा एखादी सर्व्हिस सेक्टर आपली वस्तू किंवा सेवा मार्केटमध्ये आणत असते तर त्यावेळी त्या ठिकाणी त्याचे स्पेसिफिक एक्झिबिशन भरतात. फॉर एक्झाम्पल शेतीविषयक असणाऱ्या काही वस्तू असतील किंवा काही अवजारं असतील, काही हत्यारं असतील तर त्याचं एक्झिबिशन त्या ठिकाणी वेगळं भरतं. देन ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये
मार्केटमध्ये समजा काही नवीन गाड्या आलेल्या असतील, टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल, त्याचं एक्झिबिशन वेगळं बनतं. तर त्या पद्धतीने ते एक्झिबिशन घेऊन त्याचं डेमॉन्स्ट्रेशन लोकांपर्यंत दाखवतात आणि लोकांना ती वस्तू खरेदी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. अँड एक्झिबिशन इज अ डिस्प्ले ऑफ आयटम इन पब्लिक प्लेस. एक्झिबिशन आर ओपन टू जनरल पब्लिक. म्हणजे एक्झिबिशन हे सर्वसामान्य सगळ्या लोकांसाठी जनरल असतं. कंपनीची वस्तू त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचणे हा सगळ्यात मोठा हेतू त्या एक्झिबिशनचा असतो आणि त्यासाठी एक्झिबिशन हे भरवलेले असतात. सम ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ पार्टिसिपेशन इन ट्रेड फेअर्स इन्क्लूड. त्याच्यासाठी असणारे काही ट्रेड फेअर्सचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. सो फर्स्ट वन इज अ डेमॉन्स्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट. त्या ठिकाणी ती वस्तू कशा पद्धतीने चालवली जाते, कशा पद्धतीने जे फीचर्स आहेत याचं डेमो त्या ठिकाणी प्रत्यक्षात दाखवतात. देन स्टडिंग द ॲक्टिव्हिटीज ऑफ कॉम्पिटिटर. त्या ठिकाणी स्पर्धकाबरोबर त्या ठिकाणी स्पर्धा करण्याच्या दृष्टिकोनातून ट्रेड फेअर आणि एक्झिबिशनचा वापर केला जातो. एस्टॅब्लिशिंग कॉन्टॅक्ट्स विथ पोटेन्शियल बायर. जे वस्तू खरेदी करण्यासाठी खरोखर ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे अशा बायरबरोबर कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी ट्रेड फेअर आणि एक्झिबिशन ते भरवतात. अंडरस्टँडिंग रिसेंट मार्केट ट्रेंड्स अँड अपॉर्च्युनिटी. सध्याच्या मार्केटमध्ये कुठल्या संधी आहेत आणि कुठले मार्केट ट्रेंड आलेले आहेत हे कळवून घेण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी ट्रेड फेअर्स आणि एक्झिबिशन हे भरवलेले असतात. सो दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ अवर एलिमेंट ऑफ IMC ट्रेड फेअर्स अँड एक्झिबिशन. हा एक त्या ठिकाणी पिक्चर या टाकलेला आहे. इथे बऱ्याच कंपन्यांचे काही स्टॉल तुम्हाला दिसतील आणि ह्या स्टॉलच्या माध्यमातून त्या बऱ्याच कंपन्या त्या ठिकाणी आपल्या वस्तू एक्झिबिशनमध्ये लोकांपर्यंत पोहोचवताना दिसतील. सो दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट टूल ऑफ IMC. सो आणि ज्यावेळी ट्रेड फेअर अँड एक्झिबिशन ज्यावेळी भरवलं जातं त्यावेळी त्या ठिकाणी ती वस्तू फक्त एक्झिबिट केली जात नाही, तर ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकली पण जाते. जर समजा एखाद्या कस्टमरला एखादी वस्तू आवडलेली असेल त्या ठिकाणी ती वस्तू तू खरेदी करू शकतो. So these are the some example of our element of IMC, and next point of this chapter it will be discussed in the our next presentation. Thank you.